मित्रांनो नमस्कार। बऱ्याचदा केवळ माहितीचा अभाव या एका कारणामुळे शासनाच्या विविध योजना, सवलती व शासनाकडून केली जाणारी मदत यापासून गरजूवंत लोकांना वंचित राहावे लागते। मग महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी याद्वारे प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू रुग्ण तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदत ही केली जाते। मग मित्रांनो, या संदर्भातील एक लेटेस्ट अपडेटेड माहिती जी विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समोर आलेली आहे, याबद्दलची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, जी आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। मित्रांनो, जी गरजूवंत रुग्ण आहेत, ज्यांना मुख्यमंत्री सहायता निधी मिळवायची आहे, त्याच्या कार्यपद्धतीमध्ये आता काही बदल केलेला आहे। अगदी कमी वेळात म्हणजे 3 ते 8 कार्यालयीन तासात मुख्यमंत्री सहायता निधीकडून मदतीचा निर्णय हा कळवला जाणार आहे। चला तर मग याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम आपण हे समजून घेऊया की मुख्यमंत्री सहायता निधीची जी मदत आहे ती नेमकी कोणाला मिळते। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी ही प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, त्याचप्रमाणे गरजू रुग्ण आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी असते। दुर्धर आजार जसे कॅन्सर असेल, हृदयविकार असेल, किडनी संदर्भातील दुर्धर आजार असेल, महागड्या शस्त्रक्रिया असतील आणि आपत्कालीन परिस्थितीत गरीब गरजू कुटुंबाला वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत करणे हा या निधीचा मुख्य उद्देश आहे। आता यासाठी जी पात्रता आहे त्यामध्ये मुख्य म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्य शासनाचा रहिवासी असावा, अर्जदार आर्थिकदृष्ट्या मागास असावा, गरजू असावा, ज्याला मदत हवी आहे त्याच्यावर उपचार महाराष्ट्र राज्यातील सरकारी किंवा नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात सुरू असावेत, अशा प्रकारचे काही अटी आणि शर्ती आहेत। आता मित्रांनो, आपण हे बघूया की मुख्यमंत्री सहायता निधी जी रुग्णांना दिली जाते यामध्ये नेमकी आता नवीन अपडेट काय आहे। तर पहा मित्रांनो, मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत महाराष्ट्र राज्य शासनाने 7 एप्रिल 2026 पासून मोठा बदल केला आहे। विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल म्हणजेच ऑनलाईन करण्यात आलेली आहे। जी जुनी पद्धत होती त्यामध्ये कागदी अर्ज किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अर्ज करण्याची पद्धत जी होती ती आता कायमची बंद झालेली आहे। सर्व अर्ज आता केवळ नवीन विकसित केलेल्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरूनच स्वीकारले जातील। डिजिटल प्रणालीमुळे अर्जावर अवघ्या 3 ते 8 तासांच्या आत निर्णय घेऊन रुग्णांना मदतीबद्दल कळवले जाईल। रुग्णालयांना आता स्वतःचे लॉगिन आयडी देखील दिले जातील, ज्यामुळे ते थेट पोर्टलवर वैद्यकीय कागदपत्रे अपलोड करू शकतील आणि गरजूवंत जे रुग्ण आहेत त्यांना यामुळे लवकरात लवकर मदत ही मिळू शकेल। पारदर्शकता राखण्यासाठी आणि खरी मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे। आता याचा फायदा नेमकी काय होणार आहे, तर रुग्णांच्या नातेवाईकांना मंत्रालयाचे किंवा सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाही। मदतीची प्रक्रिया अत्यंत वेगवान आणि पारदर्शक होईल। मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे भ्रष्टाचाराला देखील यामुळे आळा बसेल। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे बदल करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर कार्यालयाशी संपर्क जर साधायचा असेल आणि आणखीन सविस्तर माहिती जर मिळवायची असेल तर समोर तुम्हाला दूरध्वनी क्रमांक 9321103103 हा समोर दिसत आहे। यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। त्याप्रमाणे ईमेल आयडी देखील दिलेली आहे, त्यावरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून सविस्तर माहिती मिळवू शकतात। त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांसंदर्भातील या ठिकाणी मित्रांनो माहिती दिलेली आहे, ईमेल आयडी दिलेल्या आहेत, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक देखील या ठिकाणी समोर तुम्हाला दिसत आहे। यावरती देखील तुम्ही कॉल करून सविस्तररित्या माहिती मिळवू शकतात, घेऊ शकतात। आता ही जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी मला
वाचण्यात आली, जी माझ्या समोर आली, ती मी सुटसुटीत पद्धतीने आणि माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हालाही जर समजा या माहितीच्या आधारे जर काही कार्यवाही करायची असेल तर सर्वात अगोदर तुम्ही खात्री जमा करून घ्या आणि त्यानंतरच कुठल्याही प्रकारची जी मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या या कार्यालयाद्वारे मदत मिळवायची असेल तर ती तुम्ही मिळवा. मित्रांनो, मुख्यमंत्री सहायता निधीची ही वेबसाईट आहे जी समोर तुम्हाला दिसत आहे. त्यामध्ये सर्व प्रकारची माहिती, अगदी निकष व पात्रता असेल, रुग्णालय संलग्नीकरण असेल, अहवाल असेल, याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला उपलब्ध आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही ती सविस्तररित्या घेऊ शकतात, वाचू शकतात आणि मुख्यमंत्री सहायता निधी या कार्यालयाद्वारे तुम्ही मदतही मिळवू शकतात. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच युजफुल वाटली असेल. जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.